बुलढाण्याच्या चिखला गावात 2 गटात झालेल्या हाणामारीचा पहिला सीसीटीव्ही समोर। पुतळा हटवण्यावरून 2 गटात वाद होऊन झाली होती हाणामारी। प्रेम प्रकरणातून नागपूरच्या महाल परिसरात टोळक्याची तोडफोड। हातात धारदार शस्त्र घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न। 12हून अधिक दुचाकींची तोडफोड। स्थानिकांनी तिघांना पोलिसांच्या दिलं ताब्यात। संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील अंभई गावामध्ये 2 गटांमध्ये तुफान राडा। बकऱ्यांच्या व्यवहारातून वादाची ठिणगी। 15 ते 20 वाहनांची तोडफोड। 15 जण पोलिसांच्या ताब्यात। दुचाकी हळू चालवण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरून एकावर चाकून सपासप वार। रायगडच्या रोहाच नेरा पारंखार गावातली घटना। दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी केला हल्ला। बदलापूर स्त्रीबीज तस्करी प्रकरणी आणखी एका महिलेला अटक। उल्हासनगरमधील भगवानदास रुग्णालयामध्ये सोनोग्राफी विभागात काम करणाऱ्या महिलेवर कारवाई। सोनोग्राफीसाठी मदत केल्यानं अटक। राज्यात 2 वर्षात 1,17,000 महिला आणि मुली बेपत्ता। 86,000 मुली सापडल्या, मात्र 31,000 मुलींचा अजूनही पत्ता नाही। रोज सरासरी 160 महिला बेपत्ता होत असल्याचं समोर। VSR कंपनीला DGCAचा मोठा धक्का। VSRच्या लिअरजेटची उड्डाणं थांबवली। विमानात त्रुटी आढळल्याचं अहवालात समोर। अजित पवार अपघातानंतर VSRवर DGCAकडून पहिली कारवाई। VSR कडे 5,000 तासांपैकी केवळ 1,800 ते 2,000 तासांचाच रेकॉर्ड। रोहित पवार यांचा आरोप। अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशी जाणून बुजून लांबवली जाते। रोहित पवार यांचा सवाल। अजितदादांच्या घातपातामागे DGCAचा हात। अमोल मिटकरी। DGCA अजित पवारांच्या विमान अपघाताचा मास्टर माइंड मिटकरी। पायलट सुसाइड बॉम्बर होता का याची चौकशी झाली पाहिजे, मिटकरी। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपच्या कोर कमिटीची रात्री उशिरा बैठक। राज्यसभेच्या उमेदवारीबाबत आणि नव्यानं घोषित करण्यात आलेल्या कार्यकारिणी संदर्भात बैठकीत चर्चा। शरद पवारांना आज पुण्याच्या रुबी रुग्णालयातून मिळणार डिस्चार्ज। छातीत इन्फेक्शन झाल्यानं सुरू होते उपचार, मात्र आता शरद पवारांची प्रकृती ठीक, डॉक्टरांची माहिती।